या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर राहावे यासाठी विशेष प्रयत्न केले, असं प्रतिपादन कराड येथील टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी इथं केलं. शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या वतीनं दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण संस्काराचे अमृतकुंभ या विषयावर माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांचं व्याख्यान झालं. मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान झालं. माजी प्राचार्य कणसे म्हणाले, व्यक्ती संपत्तीवर मोठा होत नाही तर त्यांनी अंगीकारलेल्या संस्कारांवर मोठा होतो. हे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत दाखवून दिले. ते आपल्या संस्काराच्या भक्कम पायावर उभे राहिले म्हणून आज आपण सगळे त्यांचं स्मरण करतो. व्यक्तीपेक्षा देश मोठा ही पवित्र भावना यशवंतराव चव्हाणांनी लोकांच्या मनामध्ये रुजवली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. शिक्षण क्षेत्रामुळे सर्व क्षेत्राला ऊर्जा प्राप्त होत याचं भान त्यांना होतं. कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी ते आग्रही होते आणि म्हणूनच प्रसंगी मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिलं नव्हतं. सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या निर्णयामुळे प्रचंड क्रांती झाली. महाराष्ट्र ही भारत देशाची प्रयोगशाळा ठरते. ही सगळी किमया यशवंतराव चव्हाण यांची आहे. जीवसृष्टी चिरंतन काळापर्यंत अबाधित राहण्यासाठी आजच्या तरुणांनी पर्यावरण आणि पाणी प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे, असं मत कणसे यांनी व्यक्त केलं. विविध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पोस्टर स्पर्धेत वरुण अमृते, नेहा शिंदे, सुकन्या निकम, निबंध स्पर्धेत नेहा शिंदे, सुकन्या निकम, श्रेया म्हापसेकर आणि रील स्पर्धेत अर्पिता सावंत, आदित्य देसाई, प्रथमेश पाटील यांनी यश संपादन केलं. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक नितीन माळी यांनी प्रस्तावित केले.